आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राजकारणामध्ये त्रास देणाऱ्या सर्व विरोधकांना माफ केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय। धुळवडीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना झालं गेलं सगळं विसरून जा असं आवाहन केलं। एकेकाळी आपण बदल्याची भाषा केली होती, पण आता सर्व वैर होळीच्या आगीमध्ये स्वाहा केल्याचं त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे वर्षाच्या 365 दिवस शिमगा करणाऱ्या नेत्यांना सुद्धा त्यांनी सबुरीचा सल्ला दिलाय। 365 दिवस शिमगा करण्यापेक्षा एकच दिवस शिमगा साजरा करा असा टोला त्यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावलाय। तो हमारे विधानसभा में उठकर ये कहा था कि बहुत लोगों ने हमको तंग किया, इन सब लोगों से हम बदला लेंगे और हमारा बदला ये है कि हमने इन सबको माफ कर दिया। हमने पहले ही माफ कर दिया है, हमारे मन में कोई कटुता नहीं है। नहीं, मला फक्त एक दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे की उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे, आपल्या इकडे शिमगा करण्याची पद्धत आहे। पण काही लोक 365 दिवस जे शिमगा करतात त्यांना मला एवढं सांगायचं आहे की एखाद दिवस ठीक आहे, उरलेले 364 दिवस आपण सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम। इकडे ठाण्यामध्ये शिवसेना शाखेवरून शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमने सामने आले होते। यावरून खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली। सरकारकडून सत्तेचा आणि पोलिसांचा गैरवापर सुरू असून आम्हाला घाबरवल्यामुळे शिवसैनिकांच्या विरोधात पोलीस कारवाई सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच भाजपच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांचा वापर होतोय हे सांगताना शिंदेंचं अस्तित्व केवळ ठाण्यापुरतंच मर्यादित असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। ठाण्यामध्येच चाललंय काही ठिकाणी हे, कारण या गटाचं अस्तित्व ठाण्यापुरतंच आहे। काही ज्या पद्धतीनं पोलिसांचा सत्तेचा गैरवापर सुरू आहे, दादागिरी केली जाते, हे काय स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणाऱ्याचं काम नाही। मर्दा असाल तर समोर या, पोलिसांच्या आडून हल्ले करू नका असं मी म्हणेन। जे चाललंय ते थांबवा। सत्ता आज आहे उद्या नाही। भारतीय जनता पक्ष तुमचा जो वापर करते आहे हे तुम्हाला भविष्यात कळेल तुम्ही किती मोठी चूक केली आहे। शिवसैनिकांवरती हल्ले करून तुम्ही शाखा ताब्यात घेत असाल पोलिसांचा वापर करून, तर ते मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणार नाही। उद्धव ठाकरे हे जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं बोलत आहेत, त्यामुळे उगाचच उद्धव ठाकरे यांनी खोटं बोलू नये। नरेंद्र मोदींचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अतिशय चांगले संबंध होते। त्यांच्या प्रेमापोटी नरेंद्र मोदी यांनी ठाकरेंना चांगली वागणूक दिली होती। नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात येऊन काँग्रेस राष्ट्रवादीची युती तोडून भाजपशी युती करून उद्धव ठाकरे सत्तेत येणार होते, पण त्यांनी इथे येऊन तो सुद्धा निर्णय बदलला असं शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी म्हटलंय। पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। वसंत मोरे यांच्या मुलाचं बनावट विवाह प्रमाणपत्र बनवण्यात आलंय, त्याचा दुरुपयोग करण्याची धमकी सुद्धा देण्यात आली। तसंच मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावेत, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू अशी धमकी खंडणीखोरांनी दिली आहे। 30 लाख रुपये न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी मिळाल्यानंतर वसंत मोरे आणि रुपेश मोरे यांनी भारतीय विद्यापीठ पोलिसात धाव घेतली। या धमकीनंतर तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे। गेल्या 1 महिन्यापासून माझा मुलगा रुपेश याला त्याच्या फोन कॉल्सवरती फोन येतात, शिवाय व्हॉट्सअपवरती चॅटिंग केलं जातं आणि त्याचं एक बोगस लग्नाचं सर्टिफिकेट तयार करून त्याच्याकडे 30 लाख रुपयाची खंडणी मागितली जाते। मागच्या महिन्यात 7 तारखेपासून हा सगळा प्रकार चालू झाला आणि त्याच्यानंतर साधारण आम्ही लगेच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये एक अर्ज पण दिला होता।
आणि आता होळीच्या धुळवडीच्या बातम्या. राज्यात सर्वत्र धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय. यात राजकारणी नेते सुद्धा मागे नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी धुळवडीचा आनंद लुटला. यावेळेला संपूर्ण शिंदे कुटुंबीय हजर होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्र्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या धुळवडीला हजेरी लावली. राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश के महासचिव हैं, जिन्होंने पिछली बार अंधेरी विधानसभा क्षेत्र से उम्मीदवार थे। समीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या किसननगरमध्ये कार्यकर्ते आणि पोलिसांसोबत होळी साजरी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व कार्यकर्त्यांना जिलबी भरवत धुळवडीचा आनंद लुटला. तसंच राज्यातील नागरिकांनी नैसर्गिक रंगांनी होळी खेळावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब टेंबी नाक्याचा होळी उत्सव आनंद दिघे साहेबांपासून या ठिकाणी आपण साजरा करताय. आजचा होळी उत्सव आपण मुख्यमंत्री आहात आणि इकडे आज उत्सव साजरा करताय. सगळ्यात आनंद आहे की टेंबी नाक्याला हा जल्लोष आनंद आश्रमात सुरू आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब सगळे सण उत्सव परंपरा मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरे करत होते. ही परंपरा त्यांच्या कार्यकर्त्याने आम्ही सगळ्यांनी कायम ठेवलेली आहे. वाढवतोय, पुढे नेतो. आज दिघे साहेब असते त्यांच्यासोबत कशा होळीचा सण साजरा केला? दिघे साहेब आमच्या सोबतच आहे, ते इकडेच आहे आणि ते सगळं त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा प्रेरणा आहे, त्यांची बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे, त्यांची प्रेरणा आहे. पोलीस बांधव होळी खेळणार. पोलीस बांधव भगिनी ज्या आहेत सगळे सण उत्सव आपल्या परिवारापासून दूर राहून आपला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपले सण उत्सव सगळे व्यवस्थित साजरे करण्यासाठी बंदोबस्तात असतात आणि म्हणून मी आज त्यांच्यासोबत देखील होळी साजरी केलेली आहे. रंगपंच धुळवड साजरी केलेली आहे. पोलीस हा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तैनात असतो आणि म्हणून त्याच्यासोबत आम्ही आजचा हा सण उत्सव साजरा करतो. फळांचा कलर तयार केलेला ऑर्गॅनिक. हा पूर्णपणे पर्यावरणपूरक होळी आम्ही साजरी करतोय. राज्यातली जनता देखील पर्यावरणपूरक होळी साजरी करते. हा सर्व नॅचरल कलर ऑर्गॅनिक आहे, फळांचा ऑर्गॅनिक सगळा हा रंग आहे. याच्यावर कुठलाही अपाय होऊ नये म्हणून ही काळजी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी राज्यभरात देखील सगळ्या नागरिकांना अशाच पद्धतीनं ऑर्गॅनिक कलरने होळी खेळावी, ज्यामुळे रंगाचा उत्सव आहे त्याचा कुठेही बेरंग होणार नाही. पुढे प्रवीण शेट्टी, अजित पांढरे, लोकमत ठाणे. तिकडे माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी बालपणीच्या मित्रांसोबत धमाल नाच करत रंगपंचमी साजरी केली. पर्यावरणपूरक धुळवड साजरी करण्याचा संदेश त्यांनी आवर्जून जनतेला दिला. त्यांच्या निवासस्थानी हा उत्साह पाहायला मिळाला. तिकडे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत नागरिकांच्या सोबत धुळवड साजरी केली. गडचिरोलीचे जवान नेहमीच जीव धोक्यात घालून माओवादी विरोधात मोहिमेत सतत व्यस्त असतात. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत तणावात राहणाऱ्या गडचिरोलीतल्या C60च्या शेकडो जवानांनी पोलीस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत होळी साजरी केली. गडचिरोली
जिल्ह्यात माओवाद विरोधी अभियानामध्ये 50पेक्षा जास्त पोलीस ठाण्यामध्ये जे जवान तैनात आहेत त्या जवानांची होळी मी तुम्हाला दाखवतोय. हे शेवटच्या टोकावरील पोलीस ठाणे अतिसंवेदनशील भाग आहे. या ठिकाणी कशा पद्धतीनं कर्तव्य बजावत असताना पोलीस जवान आपली होळी खेळत आहेत. ही गुलालाची म्हणजे कोरडी होळी आहे. आपण बघू शकता रंग हा कोरडा रंग आहे, गुलाल आहे, त्यामध्ये गुलाबी आहे, पिवळा सगळे रंग आहे आणि सोबत पाण्याचा वापर करण्यात आलेला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागाच्या प्रत्येक पोलीस आउटपोस्टवर ही परिस्थिती आहे. जिल्हा मुख्यालय जवान जे असतात माओवाद विरोधी अभियानात राबवणारे त्यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी होळी खेळलेली आहे. आम्ही हे जे होळीचे 7 रंग आहेत ते एन्जॉय करण्याचा इथं प्रयत्न करत असतो की सगळ्या अंमलदारांना अधिकाऱ्यांना आपण घरापासून लांब राहत आहोत अशी काय भावना निर्माण होऊ नये. हे आपलं पोलीस स्टेशनमध्येच एक कुटुंब आहे, घर आहे असं समजावं. आम्हाला इथे खूपच छान अनुभव आला. सर्वजण एकत्र येऊन होळीच्या सणाचा आनंद खूप छान लुटत आहेत. असं वाटत आहे की जसं काय आम्ही घरीच आहोत. त्यामुळे जिल्हा कुठलाही असो आणि कुठल्याही क्षेत्रातले लोक असोत, रंगांची उधळण म्हणजे मनानं मोकळं होणं, प्रसन्न होणं. रंगपंचमीच्या निमित्तानं गावाशेजारच्या तलावात पोहायला गेलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यात लाखोरी नावाचं छोटं गाव आहे. तिथे हा प्रकार घडला. चैतन्य राजेश मुटकुरे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मावळच्या तळेगावात हातपाय धुण्यासाठी गेला होता आणि इथे नदीत बुडून त्याचा मृत्यू झालाय. आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत. भंडाऱ्यातल्या लाखोरीमधली एक दुर्दैवी घटना, तर दुसरी घटना मावळच्या तळेगाव जवळची. धुळवडीचा उत्साह बीडच्या विडा गावात जोरात सुरू होता, पण या उत्साहाला गालबोट लागलं ते 2 जणांमधल्या हाणामारीनं. धुळवडीच्या दिवशी बीडमध्ये जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा आणि परंपरा आहे. अनेक दशकांची ही परंपरा. दरम्यान मिरवणुकीत नाचताना 2 जणांमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. दरम्यान मिरवणुकीतल्या नागरिकांनी या दोघांना वेळीच रोखल्यानं पुढचा अनर्थ टळला. हे सगळं नेमकं कसं झालं हेही आपण जाणून घेणार आहोत, पण त्यासोबतच राज्यातल्या वेगवेगळ्या भागात कशा पद्धतीनं अवकाळी पाऊस झाला त्याचीही काही आपण दृश्य पाहूयात. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, काही ठिकाणी थेट गारपीट झाली, तर काही ठिकाणी शेतात जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं. मुसळधार पाऊस झाला, अगदी आषाढात होतो त्या पद्धतीचा. गारपिटीचा फटका मोठ्या प्रमाणात पिकांना बसला. खानदेशात, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात गारपिटीचा फटका सर्वाधिक बसलाय. हिंगोली, वर्धा, बुलढाणा आणि जालना इथे संत्र्याच्या बागांसह हरभरा, गहू या पिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे पिकांचं महाराष्ट्रात सर्वत्र नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झालाय. हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेलंय. काही ठिकाणी तर उभी पिकं पूर्णतः आडवी झालेत. आपण TV स्क्रीनच्या तुमच्या सगळ्यात उजव्या बाजूला जी पिकं पाहतो आहोत ती जालन्यातली आहेत. शेतकरी पूर्णतः हताश आहे, कारण अख्ख्या 3.5-4 एकरात एकही रोप उभं दिसत नाही. तर इकडे हरभऱ्याच्या बुलढाण्यामध्ये फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळांची गळती झाली आहे. इकडे संत्र्याच्या, मोसंब्याच्या बागांना सुद्धा या गारपिटीचा फटका बसला. अनेक ठिकाणी फळं खालती पडलेत, तर काही फळं जी झाडावर टिकून आहेत त्यांना झपाट्यानं काळे डाग पडू लागलेत. दरम्यान अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तातडीनं पंचनामे करावेत अशा प्रकारचे आदेश त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना, बळीराजाला बसलेला आहे.
त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा, पंचनामे करा आणि पंचनामे झाल्यानंतर नक्कीच या बळीराजाला शेतकऱ्यांना शासन मदत करेल. शेवटी हे बळीराजाचं सरकार आहे, शासन हे सर्वसामान्य लोकांचं आहे. त्यामुळे शेतकरी जो आहे त्याला कुठेही हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. जे काही अवकाळी पाऊस झाला ही थोडी चिंतेची बाब आहे. तो कमी एरियात असला तरी त्याचं नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. कुर्ला इथे एका बंद कंपनीला आग लागली. जरीमरी भागातली ही बंद कंपनी होती आणि अचानकपणे या बंद कंपनीला आतून धूर येऊ लागला आणि नंतर आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पण काही वेळानंतर ही आग थोडीशी पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पाण्याचे टँकर तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न शेवटची बातमी हाती आली तेव्हा युद्ध पातळीवर सुरू होते. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी राखी घेऊन येते काही खास.